हा सेल्युलर जेल आहे. इथेच आपले सर्व स्वातंत्र्य सैनिक, हजारो स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे काही ज्ञात अज्ञात, काहींची नावं माहिती, काहींची नावंसुद्धा माहीत नाही आपल्याला. असे सगळ्यांची या सेल्युलर जेलमध्ये यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन काहींचा अंत इथंच झाला. आणि इथं आल्यानंतर चारही बाजूने समुद्र आहे, तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात. हा सेल्युलर जेल त्याच काळचा आहे आणि तशीच सगळं जे काय आहे त्याचं बांधकाम वगैरे ते अजूनही तसंच आहे. आपण आता आतमध्ये जाऊन पाहू. हा सेल्युलर जेल. इथं कोणाकोणाला कुठल्या कोठडीमध्ये, सावरकरांनाही या ठिकाणी कुठल्या कोठडीमध्ये ठेवलं होतं आणि इतरही आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना कुठल्या कोठडीत ठेवलं होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण जवळपास इथं 5:30 वाजता हा शो चालू होणार आहे. आता वाजलेले आहेत मला वाटतं 5 वाजलेले आहेत आणि नाही सॉरी 4 वाजले आता. आणि 4:30ला एंट्री बंद होते. आणि इथं वातावरण असं झालं आहे, इथं रात्र होते, संध्याकाळी 5 वाजताच अंधार पडतो इथं. त्यामुळं 5 नंतर इथं अंधार, 8 वाजता सगळीकडे सामसूम होते. त्यामुळं लवकरात लवकर होईल. इथं आपला 5:30ला शो चालू होईल. आता सध्या आपण सगळं जेल फिरणार आहेत. जेल फिरून आल्यानंतर पुढचं 5:30ला आपला परत लाईट शो चालू होईल. 6 वाजताचा लाईट शो चालू होईल आणि 6ला लाईट शो चालू झाला की तो पुढच्या 1 तासामध्ये संपेल. आणि चला पाहूया लाईट शो, पाहूया आतमध्ये सगळं पाहूया. पहा माझ्या पाठीमागे सेल्युलर जेल. आपले क्रांतिकारक आहेत त्यांच्या आज या ठिकाणी स्मारक आहे आणि त्यांना तिथं बंदी बनवून ठेवलं होतं. माझ्या पाठीमागे सगळ्यांचे या ठिकाणी पुतळे लावले आहेत. आणि या रूममध्ये जे आपले क्रांतिकारक आहेत त्यांना फाशी शिक्षा. एका वेळेस इथं 3 जणांना फाशी देण्यात येत होते. फक्त आता रस्सी बदलली. हां नाही खाली हे ना बघ ना, इथं हा खटका वाढला ना, हा खालचा हा खटका वाढला की खाली जात होतं ना ते. हे बघा इथं सेकेंड वर्ल्ड वार से पहले सितंबर 1937 से लेकर जनवरी 1938 सारे क्रांतिकारियों को ब्रिटिशर्स ने वापस मेनलैंड भेज दिया और 80 साल के बाद अंडमान में काला पानी का सजा भी बंद हो गया। काला पानी का सजा अंडमान में शुरू हुआ था 10 मार्च 1858 वाइपर आइलैंड से। उसके बाद 1930 जेल में आकर के खत्म हो गया, फिर किसी को नहीं लाया। उसके बाद सेकंड वर्ल्ड वार शुरू हो गया 1939 और अंडमान में जापानी सैनिक आ गए 23 मार्च 1942। जब अंडमान में जापानी सैनिक आ गए, सारे अंग्रेज अंडमान से वापस लौट गए, तो एक तरह से अंडमान भी हो गया फ्री, क्योंकि जापानियों के साथ है इंडियन नेशनल आर्मी, सुभाष जी के फौज। लेकिन जापानियों का जो जुल्म था 1858 में जिन प्रिजनर को अंडमान भेजा था अंग्रेजों ने, उनको तो अंग्रेजों ने अंडमान में ही बसा दिया था, यहीं रहो। अब उनके जो जनरेशन थे उसमें थे पढ़े लिखे लोग, INA के मेंबर्स भी थे और कुछ इंडियन इंडिपेंडेंट लीग के मेंबर्स भी थे। जापानीज क्या सोचने लगे कि इनमें से कुछ लोग अंग्रेजों के साथ मिले हुए हैं या उनके लिए जासूसी के आरोप में काफी क्रांतिकारियों को जेल में बंद किया, खूब टॉर्चर किया और बहुतों को जेल से बाहर ले जाकर गोलियों से भून भी दिया। अब उसी के बीच नेताजी सुभाष चंद्र बोस जी अंडमान आए थे। नेताजी इंडियन नेशनल आर्मी के सुप्रीम कमांडर थे। उनका अंडमान 3 दिन का विजिट था। दिसंबर 29, 30, 31, 1943, 30 दिसंबर 1943 सुभाष जी ने सेलुलर जेल का विजिट किया था। फिर यहाँ से लौटने के बाद जेल से आगे को जाएंगे, लगभग 500 मीटर की दूरी पर है जिमखाना मैदान भी है, अंडमान क्लब भी है। वहीं पे उन्होंने देश का पहला तिरंगा झंडा फहराया था और अंडमान निकोबार द्वीप समूह को 2 नाम भी दिया। अंडमान का नाम रखा शहीद द्वीप, निकोबार का स्वराज द्वीप। आज यही दोनों नाम प्रधानमंत्री मोदी जी ना करके नील आइलैंड और हैवलॉक आइलैंड का रख दिया। आज नील आइलैंड का नाम है शहीद आइलैंड, हैवलॉक का नाम हो गया स्वराज आइलैंड। 1 जनवरी 1944 सुभाष जी अंडमान से वापस लौट गए। फिर सेकेंड वर्ल्ड वार का एंड 1945, अंग्रेजों का जो रॉयल एयर फोर्स है उन लोगों ने जापानियों के ऊपर बमबारी की, जापानी भी सरेंडर हो गए। 45 में जापानीज वापस लौट गए। उसके बाद 1.5 साल अंग्रेज रहे, हिंदुस्तान आजाद हो गया। 1947 अंडमान से अंग्रेज वापस लौट गए और 1858 में जब अंडमान ने कैदियों को भेजना शुरू किया था अंग्रेजों ने, यहाँ पे हर तरह के कैदी आते थे और आने के बाद ये था जो एक बार आ गया अंडमान, सजा कंप्लीट हो या सजा में छूट मिले उसके बावजूद उनको मेन लैंड वापस नहीं भेजते थे, अंडमान में ही बसाते थे। जमीन देते
थे खेती बाड़ी करो और यहीं रहो। तो आज अंडमान के जो लोकल्स है उन कैदियों का ही जनरेशन है। सल्लू जेल में जो क्रांतिकारी आए थे मैक्सिमम वापस लौट गए, कुछ क्रांतिकारी अंडमान में भी बस गए। ऐसे ही अंडमान का आबादी 1858 से शुरू होता है। और इस जेल में 1909 से लेकर 1938 30 साल के अंदर लगभग 650 के करीब राजनीतिक बंदी भेजे गए थे। नॉर्मल क्रिमिनल भी बहुत सारे थे। और जो क्रांतिकारी भेजे गए थे उनका लिस्ट लगा है सेंट्रल टावर में। जब आप लोग फ्रीडम फाइटर्स का नाम पढ़ेंगे तो उसमें अननोन फ्रीडम फाइटर ही ज़्यादा मिलेगा, पहचाना नाम उसमें कम ही होगा। कुछ फ्रीडम फाइटर्स का नाम बताते हैं जो इस जेल में रहे थे। विनायक दामोदर सावरकर जी, बटुकेश्वर दत्त, उल्लासकर दत्त, पृथ्वी सिंह आजाद, जयदेव कपूर, त्रिलोकनाथ चक्रवर्ती, बरिंद्र कुमार घोष, लोकनाथ बाल, हरे कृष्ण कोनार, बाबा भान सिंह, पंडित राम रक्का बाली, इंदुभूषण रॉय, भाई परमानंद, सचिंद्रनाथ सान्याल, विश्वनाथ माथुर, बंकिम चक्रवर्ती, उपेंद्रनाथ बनर्जी, बाबूराम हरी, नैनी गोपाल दास, गोपेन रॉय, बिनोय लश्कर, अली अहमद सिद्दीकी, हरबंधु समझदर, धनवंतरी, कोटैया कोरा बाबू, पांडु पाडल बोनांगी, सन्यासయ్య गोलीविल्ली, सन्यासी कुंजट्टी, सत्यनारायण राजू, वीरయ్య दोरा तगी, प्रतिवादी भयंकर वेंकटेश्वरम, सचितानंद शिवम, कुमुदिनी घोष, सरोजिनी गुहा, कामिनी डे, प्रफुल्ल कुमार विश्वास, अभनिरंजन घोष, नगेंद्रनाथ मुस्तफी, अब्दुल कादिर चौधरी, बंगेश्वर रॉय, सनातन रॉय, दाजी नारायण जोशी, गणेश दामोदर सावरकर, बाबा मंगल सिंह, बाबा शेर सिंह, बाबा ज्वाला सिंह, बाबा अमर सिंह, बाबा बिशन सिंह, बाबा छत्तर सिंह, बाबा चूहर सिंह, बाबा गुरमुख सिंह, बाबा गुरदीप सिंह, बाबा बसावा सिंह, बाबा हजारा सिंह, बाबा हरनाम सिंह, बाबा इंदर सिंह, बाबा हृदयराम, बाबा कृपाल सिंह, बाबा मुंशा सिंह, प्रभाकर बिरुनी, हेमचंद्र बख्शी, ज्योतिर्मय रॉय, श्याम कृष्ण अग्रवाल, श्यामचरण भरतवार, ऋषिकेश दत्ता, ऋषिकेश घोष, मनोरंजन बनर्जी, मनोरंजन चौधरी, निखिल रंजन गुहा रॉय, कार्तिक चंद्र डे दास, सुशील कुमार बनर्जी, सुशील कुमार चक्रवर्ती, अभय पद मुखर्जी, बाबा लाल सिंह, बाबा काला सिंह, बाबा सोहन सिंह, बाबा इत्तर सिंह, बाबा कपूर सिंह, गणेश घोष, जितेंद्रनाथ चक्रवर्ती, जितेंद्रनाथ दत्ता और ऐसे बहुत सारे क्रांतिकारी जेल में रहे। तो ये चलेंगे फैक्ट्री के अंदर। कुछ लोग हा कोलू ओढायचा, हां, आणि इथून तेल गाळायचं. नजदीक आ जाए। लोखंडी यहाँ पे दिसतंय का? किसता रहेगा, अंदर एक पाइप, गड्ढे में बर्तन, तेल उसमें इकट्ठा होता रहेगा। एक फ्रीडम फाइटर को एक दिन में 30 पाउंड नारियल तेल निकालना पड़ता था, लगभग 15 किलोग्राम के करीब। सरसों का तेल निकालने देंगे तो 10 पाउंड यानी कि 5 किलोग्राम के करीब, जो दिन भर में बैल भी नहीं निकाल पाते थे। जब बैल नहीं निकाल पाते थे दिन भर में इतना तेल इंसान कहाँ से निकाल पाएगा। कुछ फ्रीडम फाइटर कोल्हू चलाते चलाते थक जाते थे और कुछ चलाने से इनकार भी करते थे। तब अंग्रेज उनका हाथ पकड़ करके जबरन इस पाइप के साथ रस्से से बांधते थे। जब वो नहीं चला पाते थे पीछे से चाबुक से मारते थे। काफी फ्रीडम फाइटर ये काम करने के बाद बीमार पड़ जाते थे, कुछ का मानसिक संतुलन बिगड़ जाता था और कुछ का डेथ भी हो जाता था। कोल्हू का पूरा वजन 150 किलो है। इसके बाद अत्याचारी ज्यादा उनको अंग्रेज काम पे रखते थे। किसी को बनाते थे पेटी ऑफिसर, किसी को वार्डर बना देंगे, मारने वाला को जमादार। इनका ये फायदा होगा, खाना बढ़िया मिलेगा, मार खाने का जरूरत नहीं और हार्ड वर्क करने का भी जरूरत नहीं। और जो फ्रीडम फाइटर पहला बार अपना काम पूरा नहीं कर पाते थे उनको एक हफ्ते के लिए कोठरी के बाहर दीवार में एक लोहे का रिंग लगा होगा, उसमें हथकड़ी में रखेंगे, उसे बोलते हैं खड़ी हथकड़ी। एक दिन में 8 घंटा हथकड़ी में रखेंगे। फिर अगला पनिशमेंट है 2 दिन के लिए बोरे का बना हुआ ड्रेस पहनाते थे। वो पहने तो क्या होगा, गर्मी ज्यादा लगेगा, शरीर खुजलाता रहेगा। फ्रीडम फाइटर्स को यूनिफॉर्म भी मिलता था, कुर्ता, हाफ पैंट, व्हाइट कैप, गले में होगा लोहे का रिंग, लोहे का प्लेट। रेग्युलर जेल आणि हे पहा अशा पद्धतीच्या ह्या रूम होत्या. या रूम असं की एका खोलीमध्ये एकच कैदी आणि या कैद्याचं आणि समोर असलेल्या कैद्यांचं कधीच संभाषण होणार नाही. अशा पद्धतीने ह्या जेलची रचना केलेली आहे. दिसणार पण नाही तो ना. ही रूम आहे, हे बा हा त्यावेळेचाच नाही का दरवाजा आहे, लोखंडी दरवाजा. आणि कसे लावत होते बाप्पू जरा सांगा बरं, कसे लावत होते पहा बरं. हां आणि हो इकडे आहे का, इकडे बघा, इकडे इकडून पाहू बरं, इकडून सोडा. हां हां हे बघा एवढं जबरदस्त जाड हे होतं. आणि अशा पद्धतीने याला कडी लावायची, म्हणजे समोर सुद्धा येत नव्हती. ह्याच साईड इकडे बघा, इकडे लॉक, इथं कडी, कोंड्या, कुलूप. आणि हे पहा ही कोठडी, सगळ्या एकसारख्या.
हे जेवणासाठी जे काय होतं लोखंडी भांडे जेवणासाठीचे जोडलं हे एवढे सगळे आपले क्रांतिकारक आणि पाण्यासाठी वगैरे जे घेतो त्यावेळेची ही रव आहे अजूनही असे ठेवली एक आठवण म्हणून आणि ह्या एवढ्या 8x10 रूम मध्ये 8x6 मित्रांनो आता आपण आहे सेल्युलर जेलच्या वर आहे आणि आपल्या पाठीमागं पाहा तुम्ही हा अंदमानचा समुद्र पाठीमाग जी लाइटिंग दिसते तुम्हाला ती आहे रॉस आयलंड. तिथं सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिली होती आणि त्याचं नाव त्यावेळेस त्या रॉस आयलंडला भेट दिली होती. पाठीमागं अथांग सागर आणि हे सेल्युलर जेलच्यावर टॉपवरती आपण आलेलो आहे. आणि आता पहा संध्याकाळचे बरोबर आहे ना 5 वाजलेले आहेत आणि आता इथं अंधार झालेला आहे. संध्याकाळी 5 वाजता इथं अंधार पडतो. 8 वाजेपर्यंत सगळे लोक ज्याच्या त्याच्या घरी झोपलेले असतात. आपल्याकडे 10 वाजता जी सिच्युएशन असते ती इथं रात्री 8 वाजता असते. 10-11ला जी सिच्युएशन असते 8 नंतर शक्यतो इथं कुठल्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार नाही. आणि सकाळी दिवस पण 4:30-5 वाजताच इथं सूर्योदय पण होतो. त्यामुळं सुरुवात लवकर होते आणि लवकर संपते संध्याकाळी. हे बा हे अशा पद्धती 7 जेल होते इथं. आता 3च शिल्लक आहेत. आणि हा पॉईंट जो आहे इथून इंग्रज सागरांच्या वरती लक्ष ठेवत होते 7च्या 7 जेलवरती. इथून टेहळणी पॉईंट होता त्यांचा. समोर आता आपण पाहतो हे रॉस आयलंड आहे. फार सुंदर दिसतंय आणि अथांग समुद्र समोर हा अंदमानचा आहे. आपला मने आला इथं. मने कसं काय आला इथं आपल्याला भेटायला आला इथं. धर ना तू आपला मने आलो आमचा मने आहे. तू चांगला मने आहे. तुला आमची भाषा कळती का आमची भाषा नाही बरं नको मारू नको चल पण जाऊ दे मने आहे तू आमचा. छान. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं हुतात्म्य पत्करलं त्या सर्वांच्या सन्मानार्थ त्यांच्या आठवणीसाठी इथे अखंड ह्या 2 ज्योत ह्या तेवत असतात. त्यांची हे आठवण म्हणून 12 महिने 24 तास ह्या ज्योत कधीच बंद होत नाही. आणि हे आहे शहीद स्मारक. हे आहे अंदमानमधील सेल्युलर जेलच्या आतमध्ये. या 2 मशाली अखंड तेवत असतात. हे बा अंदमान निकोबार बेट येथील आपलं हे आहे सेल्युलर जेल. आणि सेल्युलर जेलच्या या परिसरामध्ये आता आपल्याला इथं साऊंड आणि लेझर शो होणार आहे. आणि त्यासाठी पहा हे सगळे पब्लिक किती जमलेले इथं आता होणार आहे. थोड्याच वेळामध्ये साऊंड आणि लेझर शो चालू होणार आहे.